केंद्र सरकारनं महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमीभावानं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करायला मान्यता दिली आहे। केंद्र सरकारनं या दोन राज्यांसाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत 4,892 रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे। समर्थन मूल्य योजनेअंतर्गत सोयाबीन आणि उडीद या दोन पिकांसाठी 90 दिवसांसाठी हमीभावानं खरेदी केंद्र सुरू करायला मान्यता देण्यात आली आहे। गेल्या वर्षी सोयाबीनचे भाव पडल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान झेलावं लागलं। राज्य शासनानं या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी 4,200 कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिलं असून येत्या 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांचं वितरण केलं जाईल। याविषयी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी अधिक माहिती दिली आहे। शिवराज सिंग चौहान साहेब कृषी महोत्सवाच्या निमित्ताने परळी वैद्यनाथ इथे आले असताना आपण त्यांना हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास राज्य सरकारला मान्यता द्यावी व सोयाबीनला किमान आधारभूत किंमत निश्चित करावी अशी विनंती केली होती। केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रात 90 दिवसासाठी किमान हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। सोयाबीन खरेदीसाठी किमान 4,892 रुपये प्रति क्विंटल इतका दर निश्चित करण्यात आला आहे। खाद्य शिवराज सिंग चौहान साहेब कृषी महोत्सवाच्या निमित्ताने परळी वैद्यनाथ इथे आले असताना आपण त्यांना हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास राज्य सरकारला मान्यता द्यावी व सोयाबीनला किमान आधारभूत किंमत निश्चित करावी अशी विनंती केली होती। याबाबत दिल्लीतही भेटून तसेच पत्रव्यवहार करून मीच तसेच राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्फतही सातत्याने मागणी व पाठपुरावा केला। केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रात 90 दिवसासाठी किमान हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। केंद्राचं समर्थन मूल्य योजनेअंतर्गत सोयाबीन व उडीद हे दोन पिके किमान हमी भावाने खरेदी केंद्रामार्फत खरेदी करण्यात येतील। सोयाबीन खरेदीसाठी किमान 4,892 रुपये प्रति क्विंटल इतका दर निश्चित करण्यात आला आहे। खाद्यतेल, सोयाबीन, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यावर शुल्क लावावे तसेच सोयाबीन निर्यातीसाठी प्रति क्विंटल किमान $50 इतके अनुदान द्यावे याबाबत देखील केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याशी चर्चा झाली असून यावर सकारात्मक निर्णय झाल्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार आहे। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला लाभ मिळवून देणाऱ्या या निर्णयाचं मनापासून मी स्वागत करतो आणि हे व्यक्त करताना नक्कीच मनातून आनंदही होत आहे। याबद्दल मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी तसेच केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेब तसेच राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, संतर्पण व्यक्त करतो। धन्यवाद।